गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, काल रात्री जर आपण US मार्केट पाहिलं तर US मार्केटमध्ये एक मोठा क्रॅकडाऊन आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. बेसिकली काय झालं होतं की परवा रात्री जो जॉब्स डेटा आला, की जो मी कालही तुमच्याशी डिस्कस केला होता, की तो बेटर दॅन एक्सपेक्टेड आला होता. म्हणजेच काय, की आता तिथे रेट कट होण्याचे जे होप्स आहेत तर ते कमी झालेले आहेत आणि ते मार्केटच्या दृष्टीनं चांगलं नव्हतं. परंतु तरीही त्या दिवशी US मार्केट क्रॅक झालं नाही, परंतु आपला इन्फोसिस मात्र क्रॅक झाला होता डाऊन साईडला. तर मग त्याची रिॲक्शन आपल्याला काल रात्री पाहायला मिळाली. त्यामुळे काल रात्री US मार्केट ऑलमोस्ट 1.5 ते 2% आसपास त्यांचे सगळेही इंडेक्सेस डाऊन आहेत. आणि त्यात भरीसभर म्हणजे जे रेट कट होणार नाहीत तर त्याचा सगळ्यात मोठा डेंट जो आहे तर तो सॉफ्टवेअर इंडस्ट्रीला पडलेला आहे, IT इंडस्ट्रीला. आणि त्याच्यामध्ये सुद्धा स्पेसिफिकली जे सॉफ्टवेअरच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात त्यांच्यासाठी, लाईक TCS, इन्फोसिस यांना. इन्फोसिसचा ADR काल रात्री 10% क्रॅश झालेला आहे US मार्केटमध्ये. तर मग आता कुठल्याही अँगलने IT स्टॉक्ससाठी किंवा IT सेक्टरसाठी US मधनं गुड न्यूज नाही आहे, सगळ्या बॅड न्यूज आहेत. त्यामुळे आपल्याकडे सुद्धा ऑब्वियस आहे की विप्रो असेल, TCS असेल, इन्फोसिस असेल, यांच्यामध्ये एक मेजर डाऊनसाईड आपण एक्सपेक्ट करू शकतो. त्यामुळे जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण 120 ते 140 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होईल. त्यामुळे ऑलमोस्ट 0.5% आसपास मार्केट गॅप डाऊन ओपन होत आहे. त्यामुळे साहजिकच आहे की मार्केटमध्ये एक पॅनिक सेलिंग सुरुवातीला पाहायला मिळेल. त्यानंतर मार्केट थंड होईल आणि मग पाहावं लागेल की मार्केट रिकवर करेल का. कारण काल एक्झॅक्ट मार्केट 25,800च्या लेवललाच बंद झालं होतं. म्हणजेच काय, की आयदर तिथे मार्केटसाठी ब्रेक किंवा मेक अशी सिच्युएशन क्रिएट झाली होती. परंतु आज जे मार्केट 100-150 पॉईंटच्या आसपास गॅपडाऊन ओपन होत आहे, जर ते रिकवर होऊन पुन्हा 25,800च्या वरती जर डेली बेसिसवरती क्लोजिंग करण्यात यशस्वी झालं तर खूप हायली पॉसिबिलिटी आहे की पुन्हा एकदा 26,000ला मार्केट टच करण्याचा प्रयत्न करेल. आणि मग आपण त्याला म्हणू शकतो की मार्केट कन्सॉलिडेशनमध्येच राहील. त्याला मेजर ट्रिगर पॉईंट येईपर्यंत आयदर डाऊनसाईड किंवा आयदर अपसाईड मार्केट ब्रेक करण्याची पॉसिबिलिटी थोडीशी कमी राहणार आहे. परंतु जर मार्केटनं जर डाऊनसाईड ब्रेक केली आणि तर साहजिकच आहे मध्ये जो गॅप पेंडिंग आहे 25,500च्या जर खाली मार्केट गेलं तर जो गॅप पेंडिंग आहे तर तो गॅप मार्केट फिल करण्याचा प्रयत्न करेल. मग डाऊनसाईड थोडीशी मोठी होईल. परंतु सध्या तरी पाहूयात की नक्की काय घडते ते, त्याच्यावरती वॉच करणं खूप जास्त गरजेचं आहे. आता जर आपण सगळ्या युरोपियन आणि एशियन मार्केट्स पाहिले तर मोस्टली डाऊनच आहेत. म्हणजेच ग्लोबली काही कुठलाही चांगला सिनॅरिओ नाही आहे. परंतु भारताच्या स्पेसिफिक पाहिलं तर 2-3 गुड न्यूज आहेत. परंतु आता ते किती फॅक्टर्ड इन होतात ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. यातली सगळ्यात पहिली न्यूज म्हणजेच ऑइल प्राईस जे आहेत तर ते ऑलमोस्ट 2-2.5%च्या आसपास काल रात्री डाऊन झालेले आहेत. US मधनं एक न्यूज आली होती, त्यामुळे त्याच्यावर आपण काही जास्त डिस्कस करण्यात पॉईंट नाही. म्हणजे ती एक गुड न्यूज आहे. त्यानंतर फिच जी इंटरनॅशनल रेटिंग एजन्सी आहे तर त्यांनी भारताच्या इकॉनॉमीबद्दल चांगलं एक आर्टिकल दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये मी थोडक्यात काय, की ते मार्केटला सपोर्टिव्ह आर्टिकल आहे. ओके, इंडियाची ग्रोथ चांगली राहील, एवढे % राहील, हे वॉट एव्हर ते. मग ती ही एक गोष्ट चांगली आहे. आणि तिसरी महत्त्वाची म्हणजे कालसुद्धा मार्केटमध्ये सेलिंग असताना आपण पाहिलं की एंड ऑफ द डे FIs आणि DIs दोघेही नेट बायर्स होते. भले थोडे कमी क्वांटिटीमध्ये त्यांनी बाईंग केलं आहे, परंतु आपण एक सातत्यानं ट्रेंड पाहतोय FIचा की जे जशी इंडिया USची ट्रेड डील झालेली आहे तेव्हापासून ते नेट बायर्स झालेले आहेत. त्यांनी फक्त एकच ट्रेडिंग सेशनमध्ये सेलिंग केलेलं आहे, अदरवाईज ते बाईंग करत आहेत. म्हणजेच काय, की रिटेल आणि जे काही इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्यांच्यासाठी सेंटिमेंट पॉझिटिव्ह करण्यासारखी ही गोष्ट आहे. त्यामुळे आज जर मार्केट एवढं गॅपडाऊन ओपन होतं आहे तर पाहावं लागेल की FIचा डेटा काय येतो आहे. जरी समजा मार्केट गॅपडाऊन एवढं ओपन होऊ नये, जर FIsनं बाईंग केलं आणि मार्केट जर 25,800च्या वरती क्लोज करण्यात यशस्वी झालं तर मग मात्र खूप हायली पॉसिबिलिटी आहे की मार्केट 26,000च्या आसपास जाऊन तिथे कन्सॉलिडेट करेल आणि नेक्स्ट ट्रिगरची वाट पाहेल. तर मग अशा पद्धतीने मार्केट आहे. आणि जर आपण ग्लोबली पाहिलं तर सिनॅरिओ काही व्यवस्थित नाही आहे. मार्केट ही गॅपडाऊन ओपन होतं आहे, परंतु जनरली काय होतं की जेव्हा एखादा गॅपडाऊन होतो तर मार्केट तिथनं रिकवर करायला मोस्टली सुरुवात करत असतं. हो, सो पाहूयात काय होतं ते.
परंतु आय टी स्टॉक्समध्ये मात्र सेलिंग आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आणि आय टी स्टॉक्समध्ये कुठल्याही प्रकारचं एक्सपोजर जर तुम्ही घ्यायचा प्रयत्न करत असाल तर सध्या तरी घेऊ नका, कारण त्यांना फार हेडविंड्स आहेत, टेलविंड बिलकुल नाही आहे. आणि त्यातल्या त्यात भरीसभर काल रात्रीच एक न्यूज आली की टी सी एसचं मार्केट कॅप कमी झालं आहे, 10 लाख कोटीपेक्षा कमी झालं आहे, आणि त्यांना ओव्हरपास करून गेलेत आय सी आय सी आय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया. तर मग तुम्ही पाहू शकता की आय टी स्टॉक्समध्ये किती प्रचंड सेलिंग आहे, आणि त्यांचं जर व्हॅल्युएशन असंच कमी होत राहिलं तर एक मेजर कन्सर्न त्यामध्ये निर्माण होऊ शकतो. कारण आय टीमध्ये डिपेंडंट असलेले आपल्याकडे फार सारे एम्प्लॉईज आहेत, खूप सारे लोक आहेत. त्यामुळे ते कॅस्केडिंग इम्पॅक्ट होत राहील, की साहजिकच आहे, जे लोक आय टीमध्ये काम करत आहेत तर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी लोन्स घ्यावे लागलेले असतात. आणि जर समजा त्यांचे जॉब्स जायला लागले तर ते लोन्स डिफॉल्ट व्हायला सुरुवात होतील, वॉट एव्हर अजूनही बऱ्याचशा गोष्टी होतील. त्यामुळे रिअल इस्टेट असेल, फायनान्शियल सेक्टर असेल, तर याच्यावरती सुद्धा बॅड इम्पॅक्ट होऊ शकतो. म्हणजे ॲटलिस्ट या कंपन्यांनी टिकून राहणं, आहे ती कामं टिकवणं खूप जास्त गरजेचं आहे. परंतु सध्या तरी तशी परिस्थिती काही ग्लोबली दिसत नाही आहे. तर पाहूयात काय होतं ते. तर होप सो तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.